In this video, I am going to teach you one of the most important methods of preparation of alkanes, that is from unsaturated hydrocarbons. This method is a very important. Why? I will explain the two main reasons at the end of this video. जे हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. डिअर स्टुडंट्स, वेलकम टू यश अकॅडमी यूट्यूब चॅनल. यश अकॅडमी या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण यामधली पहिली मेथड पाहणार आहोत आणि ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता हे प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हे एवढं घेतलं की लगेच रिॲक्शन नाही, तर त्याच्या अनुषंगानं कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत की ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणंच अपेक्षित आहे. कारण या इथून पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची रिॲक्शनच्या बाबतीमध्ये ऑर्गॅनिकच्या, की जे जे कॅटॅलिस्ट जे एजंट्स असणारे आहेत किंवा जे रिएजंट्स असणार आहेत ते केव्हा वापरतात, का वापरतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. प्रत्येक गोष्ट आपण इथं आता बघतोय की जी तुम्हाला माहित आहे का या सदराखाली. कॅन यू रिकॉल, तुम्हाला काय आठवतंय का बघा. व्हॉट आर अल्केन्स? तर अल्केन जे असणार आहेत, अल्केन्स आर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स. बरोबर आहे. किंवा आपण यापूर्वी डेफिनेशन सांगितल्याप्रमाणे की असायक्लिक अनब्रांच्ड और ब्रांच्ड हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग द जनरल फॉर्म्युला CnH2n+2. हा जनरल फॉर्म्युला तुम्हाला अतिशय महत्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय आठवतंय का पहा. व्हॉट आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स? यू स्टडीड इन 10th स्टँडर्ड. तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय असणार आहे? दीज आर दी असायक्लिक हायड्रोकार्बन्स कंटेनिंग डबल और ट्रिपल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स. त्यांना अनसॅच्युरेटेड असं म्हटलं जातं किंवा मल्टिपल बॉन्ड हाही शब्द त्याच्यामध्ये येऊ शकतो. मग ते दोन आहेत. एक अल्किन्स विच कंटेन डबल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स अँड जनरल फॉर्म्युला इज CnH2n. फ्रॉम द जनरल फॉर्म्युला वी कॅन से दॅट अल्केन्स कंटेन टू हायड्रोजन ॲटम्स लेस दॅन द करस्पॉन्डिंग अल्केन्स. बरोबर आहे. म्हणजे प्रिपरेशन साठी तुम्हाला ही गोष्ट महत्वाची आहे. इथं पहा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा अँड 1 पाय बॉन्ड. बरोबर आहे. पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड. आणि सेकंड टाइप जो असणार आहे तो अल्काइन्स विच कंटेन ट्रिपल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स अँड जनरल फॉर्म्युला इज CnH2n-2. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे अल्काइन्स कंटेन 2 हायड्रोजन ॲटम्स लेस दॅन द करस्पॉन्डिंग अल्किन्स अँड 4 हायड्रोजन ॲटम्स लेस दॅन द करस्पॉन्डिंग अल्केन्स. म्हणजे इथं ही जी जनरल फॉर्म्युले तुम्हाला दिसत आहेत त्यांचंही रूपांतर तुम्ही अल्केन्स मध्ये करू शकता किंवा ती उदाहरण घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. आणि नेमके मग तुम्हाला तिथं किती हायड्रोजनचे मॉलिक्यूल लागणार आहे हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. इथं पहा ट्रिपल बॉन्ड जो असणार आहे तो इट कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा अँड 2 पाय बॉन्ड्स. हे फार महत्वाचं असणार आहे. म्हणजे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर आपण हायड्रोकार्बन्सचं विचारात घेतोय, त्यामुळे हे असे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर तुम्ही कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असणारा आहे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. नेक्स्ट, कॅन यू रिकॉल व्हॉट इज कॅटॅलिस्ट? कॅटॅलिस्ट म्हणजे काय असणार आहे? तर तो एक असा सबस्टन्स असणार आहे, एनी सबस्टन्स दॅट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट इटसेल्फ अंडरगोइंग एनी परमनंट चेंज. म्हणजे कॅटॅलिस्ट जो असणार आहे तो रिॲक्शन घडवून आणतो, बट इट रिमेन्स ॲज इट इज ॲट द एंड ऑफ द केमिकल रिॲक्शन. हे फार आणि फार महत्वाचं आहे. एक्झाम्पल जर आपण दिली तर फाइनली डिवायडेड पावडर ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलॅडियम आर युज्ड. निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम, they are d block elements, transition elements. They are generally used
as catalyst. One thing, they provide larger surface area, and second, they show variable oxidation states. हे दोन्ही कारण खूप महत्त्वाची असणारी आहेत आणि हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. जनरली कॅटलिस्ट केव्हा वापरला जातो? इफ द रिएक्टंट्स आर इन अ गॅसियस स्टेट. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. मग कॅटलिस्ट काय करतं तर अक्युमुलेट्स गॅस मॉलिक्युल्स ऑन इट्स सरफेस. कारण गॅस मॉलिक्युल्स म्हटलं की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर निग्लिजिबल असतात आणि त्यामुळं दिस गॅस मॉलिक्युल्स आर कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ फाइनली डिवाइडेड पावडर ऑफ निकेल. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ मल्टी मॉलिक्युलर लेयर्स ऑन इट्स सरफेस. त्यामुळं इनडायरेक्टली इट हेल्प्स टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर प्रोव्हाइड्स लार्ज सरफेस एरिया. आता आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो कॅटलिस्टच्या बाबतीमध्ये की कॅटलिस्ट हा कसा असला पाहिजे तर इट रेड्युसेस, लक्षात घ्या, इट रेड्युसेस द नेसेसरी टाइम रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. म्हणजे रासायनिक अभिक्रिया पूर्ण करण्यासाठी जो काही कालावधी जास्त लागणार आहे तो कमी करण्याचं काम या कॅटलिस्ट असणार आहे. म्हणजे कॅटलिस्ट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन chemical reactions, particularly gaseous reactions. This is the last point you should know while studying this method of preparation of alkane, that is from unsaturated hydrocarbons. हे सगळ्यात महत्त्वाचं. इथून पुढे लक्षात ठेवा की व्हॉट इज ऍडिशन रिॲक्शन. ऍडिशन आपण म्हणतो ऍड करणं. म्हणजे आपण केमिकल च्या भाषेमध्ये काय ते आपण इथं आता बघूया. An addition reaction occurs. हे केव्हा घडते तर when two or more reactants combine to form a product, the loss of any atoms present in the reactant. म्हणजे without loss of any atom present in the reactant. म्हणजे इथं जे टू और मोर रिएक्टंट्स कंबाईन टू फॉर्म ए प्रॉडक्ट. म्हणजे हा एक यातला महत्वाचा भाग आहे की देर इज नो एनी लॉस ऑफ ॲटम्स फ्रॉम द रिएक्टंट्स. हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग असणारा आहे. ऍडिशन रिॲक्शन ऑलवेज टेक्स प्लेस अक्रॉस मल्टिपल बॉन्ड्स. म्हणजे जिथं डबल ट्रिपल बॉन्ड असणार आहे तिथं या रिॲक्शन प्रामुख्याने घडताना पाहायला मिळतात. म्हणजे हे उदाहरण आपण बघितलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं या रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवायचं आहे की द वीकर पाय बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू टू न्यू स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे व्हेन वन पाय बॉन्ड ब्रेक्स देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ टू सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे हा एक पार्ट सगळ्यात महत्वाचा असणार आहे की जो तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. मला वाटतं आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला ती रिॲक्शन अभ्यासत असताना अपेक्षित आहे तर ह्या गोष्टींचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष रिॲक्शन कशा पद्धतीनं होते ह्या आपण रिॲक्शन्स आपण पाहणार आहोत. यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण घेऊन त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स या रिॲक्शनच्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असणार आहेत त्या सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता आपण प्रत्यक्ष केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करणार आहोत. मला वाटतं हे तुम्ही ज्यावेळी अभ्यास कराल त्यावेळेस केमिकल रिॲक्शन्स कशा पद्धतीनं घडतायत हे बघणं आणि ते लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असणार आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची काही गोष्ट असेल तर प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स they are converted into saturated hydrocarbons.
आता या शब्दांचा अर्थ देखील तुम्हाला आता नेमका माहित आहे, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इन दिस रिएक्शन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर रेड्युस्ड टू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. Reduction is nothing but addition of hydrogen. So here the process carried out is called hydrogenation. That is nothing but addition of hydrogen. But here the addition of hydrogen is carried out by using catalyst. Generally platinum, palladium or nickel, these are the D block elements. The D block elements are used as a catalyst because they provide a large surface area and show variable oxidation state. These two things are very important. But when in hydrogenation process, if platinum or palladium is used, then the reaction takes place at a room temperature. हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. But when nickel is used in hydrogenation process, then temperature of the reaction must be increased. So this reaction takes place at a high temperature as well as high pressure is required. हे सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. दिस इज द जनरल फॉर्म आपण म्हणूया की ज्यामध्ये या पद्धतीने होतं. मग आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, उदाहरणार्थ आपण अल्किन्स जर घेतले की विच कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2. नेम ऑफ दिस अल्केन इज एथेन. Double bond consists of one sigma and one pi bond. Pi bond is a weak bond. तुम्हाला माहित आहे की when one pi bond breaks, then there is a formation of two strong sigma bonds. You have to write hydrogen gas on the arrow. You write platinum or palladium. Hydrogen gas is adsorbed on its surface, or nickel. But you have to write the triangle, which means heat is necessary. Now during the hydrogenation process, there is a breaking of hydrogen bond. So hydrogen molecule is converted into hydrogen atoms. So atoms are more reactive than its molecule. आणि त्यामुळं इथं मॉलिक्युलचं ॲटॉमिक हायड्रोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणून हे कॅटलिस्ट वापरले जातात. जनरली कॅटलिस्ट हा जो असणार आहे तो गॅसियस रिएक्शन मध्ये, म्हणजे रिएक्टंट जे असणार आहेत मस्ट बी इन गॅसियस स्टेट असेल तरच हे कॅटलिस्ट रिएक्शन मध्ये वापरले जातात. मग इथं एक पाय बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आणि दोन स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड्स तयार होतील. म्हणजे इकडे एक हायड्रोजन ऍड झाला, इकडे एक हायड्रोजन, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 इथेन. अनसॅच्युरेटेड इज कन्वर्टेड इनटू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता जनरल जर आपण याचा फॉर्म्युला विचारात घेतला अल्किनचा, तर तो जो आहे तो CnH2n अल्किन. म्हणजे CnH2n जो असणार आहे तो दोन हायड्रोजन ऍटम, तो हायड्रोजन ऍटम्स आर लेस दॅन द करस्पॉन्डिंग अल्केन्स. मग इथं आपण एक हायड्रोजन मॉलिक्यूल दाखवूया. इथं परत प्लॅटिनम और पॅलाडियम और निकेल हीट gives CnH2n+2. This is the general formula of alkane. म्हणजे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा रिएक्शन्स या तयार करता येतील. किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं आणखीन एक एक्झाम्पल जर आपण घेतलं की ज्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे, HC ट्रिपल बॉन्ड CH,
This is alkyne, that is acetylene or ethyne. आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस ट्रिपल बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा अँड 2 पाय बॉन्ड्स. ज्यावेळी एक पाय बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळी देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे एकूण इथं किती बॉन्ड्स तयार होणार, हे 2 आणि 2 4. म्हणजे इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन आर ऍब्सॉर्ब्ड. म्हणजे इथं ट्वाइस ऑफ H2 लिहिणं अपेक्षित असणार आहे. Pt और पॅलाडियम और निकेल ॲट हाय टेम्परेचर. हे सगळं जे असणार आहे मिक्सचर ऑफ ऍसिटिलीन अँड हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर heated catalyst or finely divided powder of platinum or palladium at a room temperature. The acetylene undergoes reduction to give CH3 ethane. बरोबर आहे. म्हणजे इथं 4 हायड्रोजन ऍटम्स ऍड झाले. जसं आता इथं आपण जनरल फॉर्म पाहिला तसं अल्काईनच्या बाबतीमध्ये पण जनरल फॉर्म जो असणार आहे तो CnH2n-2 अल्काईन. म्हणजे अल्काइन्स कंटेन 4 हायड्रोजन atoms less than the saturated hydrocarbons plus twice of H2 platinum or palladium or nickel heat. हा जनरल फॉर्म्युला या स्वरूपामध्ये मिळेल आपल्याला CnH2n+2 दॅट इज अल्केन. म्हणजे हे 2 जनरल रिएक्शन जे असणार आहे, जनरल रिएक्शन म्हणण्यापेक्षा जनरल फॉर्म्युला वापरून केलेल्या रिएक्शन्स आहेत. ह्या जर माहित असतील तर तुम्हाला कोणती रिएक्शन लिहिताना अवघड जाणार नाही. आता या रिएक्शनचं वैशिष्ट्य एक तुम्हाला सांगतो की ज्या वेळी तुम्ही कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट दॅट इज कॉल्ड कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. म्हणजे हायड्रोजन गॅस हा कॅटॅलिस्ट म्हणून ज्या वेळी तुम्ही रिड्युसिंग एजंट किंवा हायड्रोजनेशन साठी वापराल किंवा ऍडिशन ऑफ हायड्रोजन साठी वापराल किंवा रिडक्शन साठी वापराल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो रिएक्टंट असणार आहे त्या रिएक्टंट मध्ये जर डबल बॉन्ड असेल किंवा मल्टिपल बॉन्ड असणार आहे त्याचं रिडक्शन तो करू शकतो. हे पक्क लक्षात ठेवा. कारण फक्त एकमेवच असं आहे की तो डबल बॉन्डचं ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन करू शकतो. कारण तुम्ही बाकीच्या रिड्युसिंग एजंटचा अभ्यासही हळूहळू तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल आणि मग हे डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर जे असणार आहे हे आपल्याला माहित असेल तर नेमका स्पेसिफिक रिड्युसिंग एजंट कोणता वापरला पाहिजे सो ॲज टू रिड्यूस मल्टिपल बॉन्ड्स पर्टिक्युलरली. हे खूप महत्वाचं असणार आहे कारण अनेक रिड्युसिंग एजंट्स आहेत की जे पुढे आपण तुम्हाला त्याची यादी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनचा वापर कशासाठी केला जातो माहित आहे तुम्हाला. घरामध्ये जो डालडा असतो की ना डालडा तो व्हेजिटेबल ऑइल जो एडिबल व्हेजिटेबल ऑइल्स असणार आहे त्यांचं रिडक्शन हे केलं जातं. सो यू हॅव टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट. कशा पद्धतीनं ते केलं जातं हे तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. मला वाटतं निश्चित तुम्हाला ही रिएक्शन कळालेली असणार आहे. अशा रिएक्शन्स तुम्हाला ब्लॅकबोर्डवर जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे की जेणेकरून त्या रिएक्शन प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं घडतायत हे एकदा कळालं की पुन्हा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मला वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर टाका जेणेकरून त्यामध्ये निश्चित काही सुधारणा अपेक्षित असू शकते. थँक्यू.